हॅलो हाय नमस्कार। आज मस्तपैकी छान असे बेसनाच्या लाडूची रेसिपी शेअर करते। खूप सुंदर रेसिपी आहे आणि पटकन होणारी आणि इतकी सुंदर लागतात ना, कारण का बेसनचे लाडू हे कधी पण खाताना काय कायांचं असतं की असे चिकट झाले, खाताना असे एकदम घास लागल्यासारखे होतात, पण हे लाडू करून बघा, खूप सुंदर असे होतात। त्यामुळे चला तुम्हाला सुरुवात करूया कसे बनवायचे ते। इथे मी तूप घेतले, तूप बघू शकता तुम्ही, असं जरा घट्टसरच तूप घेतलं आहे। हे अर्धा कप मला अख्ख्या ह्याला लागलेलं आहे, अर्धा कप तूप घेतलेलं आहे मी ते, पण मी थोड्या प्रमाणात असं ते वापरलेलं आहे। त्याच्यामध्ये मी मेजरिंग कपचे 2 कप बेसन घेतलेलं आहे आणि बेसन हे आपण तुपामध्ये छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे की त्याचा जेणेकरून थोडासा कलर चेंज झाला पाहिजे, पण असं ते करपवायचं नाही आहे। मस्तपैकी थोडं तूप टाकून त्याच्यामध्ये आपण ते हे करायचं, म्हणजे अगदी लगेच सगळं पहिलं सुरुवातीलाच नाही काय, कारण का कधी जास्त होऊ शकतं। त्याच्यामुळे जसं लागेल आपल्याला तशा पद्धतीने थोडं एक चमचा प्रत्येक वेळेला असं टाकून मी ते साधारण मला पूर्ण रेसिपीसाठी अर्धा कप तूप लागलेला आहे। आता ते मी मध्ये असं छानपैकी मंद आचेवर हे करायचे, कारण का आपण हाय फ्लेमवरती केलं तर बेसन करपू शकतं, त्याच्यामुळे आपल्या लाडवाला पण वास वेगळा येऊ शकतो आणि त्याचा कलर पण अगदी वेगळाच असा होऊ शकतो। त्याच्यामुळे थोडं तूप टाकत आपण एकदम लो फ्लेमवरती छान असं आपलं हे बेसन भाजून घ्यायचं आहे। बेसन भाजल्यानंतर थोडंसं त्याला नरमपणा येतो, तेव्हा तुम्हाला समजेल की आता आपलं परफेक्ट झालेलं आहे बेसन। एकदम सुकं वाटत असेल तर थोडंसं तूप टाकायचं, पण अगदी म्हणजे लाडू आपण मळू शकतो अशाने ते आपण हे करायचं। एकदम पण तूप जर हे केलं तर मग लाडू तुमचा बसू शकतो, म्हणजे आता लाडू केल्यानंतर तो असा बसका होतो, असं चप्पट होतो। तर तुपाचं प्रमाण जास्त झालं तरच ते तशा पद्धतीने होतं। त्याच्यामुळे तूप टाकताना हे थोडं करूनच टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाही आहे। आता ते बेसन आधी आपण काढून घेऊया आणि ते पूर्णपणे आधी थंड करून घेऊया। आपण आधी साखर त्याच्यामध्ये मिक्स करायची नाही आहे, आपण थोडं ते नंतर एक स्टेप बाय स्टेप करायचं आहे। आता थोडं ते थंड झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेणार आहे। इथे मी छोटा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे, ती त्याच्यामध्ये टाकून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आधी सुरुवातीला। त्याच्यानंतर पूर्णपणे बेसन आपलं थंड झालं की मग आपण साखर टाकायची, कारण का बेसन जर गरम असेल आणि साखर टाकली तर ती साखर त्याच्यामध्ये अशी मेल्ट होणार आणि आपला लाडू असा चिकटसर असा होणार। त्याच्यामुळे पूर्ण बेसन आधी थंड करायचं आणि पूर्णपणे बेसन थंड झाल्यावर मग आपण त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे। आता इथे आपण वेलची पावडर मिक्स करून घेतलेली आहे। आता इथे मी मेजरिंग कपचा 1 कप साखर टाकणार आहे। आता इथे साखर टाकताना सुद्धा मी भुरा साखर वापरलेली आहे। भुरा साखर रेडीमेड बाजारात मिळते, जर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये साखर आपली बारीक करायची, ती एकदम पिठी साखरसारखी एकदम पावडर करायची नाही आणि आपली रेग्युलर साखरसारखी जर अशी चरचरीत ठेवून द्यायची की त्याने जे लाडू आपले होतात ना ते एकदम मस्त रवाळ असे होतात। त्याच्यामुळे भुरा साखर नक्की वापरा ह्याच्यामध्ये। आता ती साखर आपण त्याच्यामध्ये बेसनामध्ये आपण व्यवस्थित अशी आधी मिक्स करून घेऊया। पूर्ण बेसन आणि साखर असं चोळून असं व्यवस्थित घ्यायचं की पूर्णपणे बेसन आणि साखर एकजीव झालं पाहिजे। अशा पद्धतीने सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पहिल्यांदी। अजिबात असं थोडं असं घ्यायचं नाही, पूर्णपणे असं ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आणि त्याच्यानंतर मग आपण लाडू बनवायला घ्यायचे। लाडू असे त्यामुळे पटकन बांधून होतात आणि इतके सुंदर होतात ना, त्यामुळे नक्की ट्राय करा अशा पद्धतीने। खूप सुंदर अशी बेसनाच्या लाडवाची रेसिपी तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंट्स करून सांगा। अशा पद्धतीने आता आपण बाकीचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। असे छान असे आपण मस्तपैकी बाकीचे लाडू सगळे तयार करून घेतलेले आहेत। आणि तुम्हाला जर रेसिपी आवडलीच तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही अशा पद्धतीने बनवून झाल्यानंतर तुमचे हे लाडू कसे बनतात ते मला नक्की कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया परत एका नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत ही बेसनाची रेसिपी एन्जॉय करा। थँक्यू।